सारखं बरेचसे लोक जे सांगतात की नाही व्याज घालवण्यापेक्षा पैसे असेच पूर्ण लावण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिलं कधी पण चांगलं. आयुष्यातनं पैसा कमवायचा कशाला? शेवटी माझी स्वतःची एक कोझी स्पेस असणं खूप महत्वाचं ना. घर घ्यायलाच पाहिजे, बरोबर, परंतु नुसतंच घर घ्यायचं मग घर घेण्यात काही अर्थ नाही. मग घर घ्यायचं का नाही घ्यायचं? हो घ्यायचं, पण राहायसाठी घर घ्यायचं, भाड्यानं द्यायसाठी घर घ्यायचं. प्रत्येक व्यक्ती जो नोकरी करतो सुरुवातीच्या काळामध्ये मला तर असं वाटतं की पगाराच्या 40%, 50%, 60% पैसे हे पे युअरसेल्फ फर्स्ट कॉन्सेप्टमध्ये बाजूला काढले पाहिजे. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीने एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कधीही अडचण आली तरी सुद्धा त्यावेळेस आपल्याला सेफली त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. प्रत्येकाला काय असतं की घेणाऱ्याला प्रॉपर्टी स्वस्त पाहिजे आणि विकणाऱ्याला 2 पैसे जास्त पाहिजे. याचा प्रॉब्लेम काय की रिअल इस्टेटमध्ये जो ओनर आहे तो नेहमी वरती असतो, राईट, आणि खालचा माणूस डिमांडिंग असतो, राईट. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. बाईंगचा एक रूल आहे. खरोखर रिअल इस्टेटमध्ये प्रॉफिट तेव्हाच बनतो जेव्हा आपण विकत घेतो. त्यावेळेस वकिलाकडे जाणं, चांगल्या वकिलाकडे जाणं, किंवा त्यालासाठी बाजारात 5,000 लागत असतील आणि तो जर 15,000 मागत असेल तर ती 2 कोटीच्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठीची इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर. पण लोक काय, पेनी वाईज पाऊंड फुलिश, यामध्ये 15,000 वाचवायला जातात पण नंतर कदाचित मग 2 कोटी बनतात. आपण रिसेंटली पुण्यातलं उदाहरण बघितलं की ब्ल्यू झोन मधल्या प्रॉपर्टी त्यांनी रेसिडेन्शियल आर झोन म्हणून घेतल्या. मला हा एक क्वेश्चन आहे की बाबा त्यांनी काय कोणाला रेफर केला? आता घर पडलं ते पडलं, 5 कोटीचा दंड पण दिलेला आहे. एकदा कर्ज घेतलं की ते कर्जाची परतफेड करणं हे कंपल्सरी झालं. हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं घर हे असायलाच पाहिजे, कारण शेवटी ती माझी स्पेस आहे, माझ्या घरच्यांची स्पेस आहे, माझ्या मुलांची स्पेस आहे. म्हणजे एवढं करायचं तर कशाला करायचं? बरोबर. पैसा कमवायचा कशाला? अगदी बरोबर. सीकडे जाऊ दे, मोरते कशाला पाहिजे? हे आपल्या आयुष्यातले अविभाज्य घटक आहेत. चॉईस नाही आहे. चार्टर्ड अकाउंटंट आपल्याकडे आयुष्यात पाहिजे म्हणजे पाहिजेच. बरोबर. तो चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही आणि बँक याच्यामधला दुवा आहे. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपले पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टमध्ये. आज आपल्या इथे स्पीकर म्हणून आलेले आहेत सुधीर खोत सर, जे फायनान्शियल फिटनेस इंडिया या ऑर्गनायझेशनचे फाउंडर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 3 लाखपेक्षा जास्त लोकांना फायनान्शियली फिट केलेलं आहे असं म्हणू शकतो. ते ऑथर आहेत, मार्गदर्शक आहेत आणि एक सल्लागार आहेत. त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण आत्तापर्यंत बघत आलेलो आहोत आणि त्याबद्दल पैशाची मानसिकता, घर खरेदी, होम लोन या विषयावर आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचे सरचे स्वागत. धन्यवाद. आपल्याबद्दल मी बरंच ऐकलं. आपले जे जुने पॉडकास्ट होते अवेलेबल, त्यातून गेलो. मला कुठेतरी असं जाणवलं की रिअल इस्टेटमध्ये अवेअरनेस किंवा तुम्ही ज्याबद्दल बोलता, तुमची जी एक्सपर्टीज आहे, फॉर एक्झाम्पल आर्थिक मानसिकता, मी आतापर्यंत आर्थिक साक्षरता याच्याबद्दल आपण जसं ऑफ कॅमेरा बोलत होतो, आर्थिक मानसिकता या विषयामध्ये मला थोडंसं वाटतं की लोकांना अजून तेवढं अवेअरनेस नाही आहे किंवा लोकांना ही कन्सेप्टच माहीत नाही. रादर मलाही ती आज कळती आहे. मला पहिला क्वेश्चन असं विचारायचं आहे सर की घर घ्यावं की नाही, आणि याच्यामध्ये सायकोलॉजी वर्सेस आता जे टेक्नॉलॉजीचं युग आहे, AI टेक्नॉलॉजी वगैरे, बरीचशी लोक ऑनलाईन बेसिस, डेटा बेसिस किंवा इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर स्वतःचे निर्णय घेतात. ऑनलाईन रील्स बघून घर खरेदी करतात. त्यामध्ये त्यांना इन्फ्लुएन्स करणारे किंवा ऑफर्स देणारी वेगवेगळी गोष्टी आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय? एकदम छान प्रश्न आहे. घर घ्यावं की नाही घ्यावं याच्या दोन्ही गोष्टी असू शकतात. जर खरोखर मला माझ्या आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर घर घेणं बंधनकारक, कारण शेवटी आपली एक ती कोझी स्पेस असते, आपली जागा असते, राईट. म्हणजे असं घर, म्हणजे पूर्वीसारखं बरेचसे लोक जे सांगतात की नाही व्याज घालवण्यापेक्षा पैसे असेच पूर्ण लावण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिलं कधी पण चांगलं. आणि बरेच लोक ते रेंट वर्सेस बाय असे व्हिडिओ पण करतात. पण शेवटी आयुष्यातनं पैसा कमवायचा कशाला? शेवटी माझी स्वतःची एक कोझी स्पेस असणं खूप महत्वाचं ना. तिथं मी संध्याकाळी कित्येक वर्ष झालं तिकडेच जाईन. माझ्या बायकोसाठी, मुलांसाठी स्पेसिफिकली एक एरिया असेल स्वतः, याचं सुख वेगळंच आहे. बरोबर. घर एक घ्यायलाच पाहिजे. बरोबर. परंतु नुसतंच घर घ्यायचं मग घर घेण्यात काही अर्थ नाही. म्हणजे
आपण किती त्या गोष्टीला ताणतो. खरं मला असं वाटत असतं की पूर्वी नाही, नेहमी घर घेतलं की मला भरपूर पैसे मिळणारच आहेत. त्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. कारण जो 95, 96, 97चा काळ होता, इनफॅक्ट मी म्हणतो की 2001, 2003, 2003 नंतर जे काही 4-5 वर्ष होते, हा फ्लॅट किंवा याच्यासाठी खूप चांगला होता. त्यावेळी तो फ्लॅट कल्चरची सुरुवात होती पूर्णपणे. बरोबर. त्यामुळे तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यावेळी खूप भारी होता. पण आता तुम्ही बघितलं असेल की गेले कित्येक वर्ष आपण जर घर घेतलं तर त्याचा ROI इन्फ्लेशन पण बीट करत नाही करत. 2-2.5% अगदी शहरांमध्ये. नाही, तुम्ही तो ग्रोथ म्हणतो, मी त्याचा ROI बघायला गेलं तर 1% पण नाही. म्हणजे मला जे भाडं मिळतं आणि मला मी जे पैसे लावले, तेव्हा घर घ्यायचं का नाही घ्यायचं, हो घ्यायचं, पण राहायसाठी घर घ्यायचं, भाड्यानं द्यायसाठी घर घ्यायचं नाही. माझ्या सेमिनारला मी एक असं नेहमीच म्हणत असतो की जर एकाने घर घेतलं 1 कोटीचं फॉर एक्झाम्पल, आणि आता मला तर घर घ्यायचं नाही ना, ते मला तर वापरायचं नाहीये. आणि जर तुम्ही 1 कोटीचं घर घेतलं आणि त्या 1 कोटीच्या घरामध्ये तुम्ही राहायला न जाता ते भाड्यानं दिलं विथ अन इंटेन्शन की माझे काही दिवसानंतर माझे ते पैसे तिथं तेवढे वाढतील, आणि मग तिथे एक XYZ व्यक्ती राहायला येते आणि तुमचं नाव सपोज ABC आहे, तर ती व्यक्ती काय म्हणेल माहिती काय, अरे मिस्टर ABC, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच, तुमच्या पैशावरती मी आज इतक्या छान घरात राहतो. तर बघा, 1 कोटीच्या घराला मला 25,000 रुपये भाडं मिळणार आणि त्या 25,000साठी मी 70,000 रुपयाचा हप्ता भरणार. ही गुंतवणूक नाही. आणि परत पुन्हा सांगतो, रिअल इस्टेटमध्ये पूर्वीसारखं, म्हणजे एस्पेशली जे फ्लॅट कल्चर आहे त्याच्यामध्ये पूर्वीसारखा ROI तितका राहिलेला नाही. त्यामुळे घर घ्यायचं का, सायकोलॉजिकल प्रश्न आहे. राहायला घर नसेल ना तर कुठेही सुरुवात करायलाच पाहिजे. घर हे स्वतःचं असायलाच पाहिजे. आता जो ट्रेंड आहे युवकांमध्ये, मी बघतो की नाही याचा तर आता जसं तुम्ही सांगितलं की अगदी बरोबर आहे की 1 कोटीच्या घराला एवढा रेंट मिळतो, मग मी कशाला जाईल, मी तर भाड्याच्या घरात राहील वगैरे. पण मला वाटतं की इंडियन कल्चरमध्ये आजही मुलगी देताना बाबा मुलाचं स्वतःचं घर आहे का, नाही, म्हणून मी म्हटलं ना, घर असायलाच पाहिजे. हो, समजून घ्या. म्हणून म्हटलं पहिलं राहण्यासाठी घर असायलाच पाहिजे, पण गुंतवणूक म्हणून घर घेतलं ना की मग त्याच्यामध्ये खूपच सारा नकारात्मक असते. बरोबर. ती मॅन्डेटरी गोष्ट आहे आपण म्हणू शकतो. अगदी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि या अँगलने सेकंड होम किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, लँड याच्याकडे बघू शकता. पण आता माझं 1 फ्लॅट राहिला असल्यानंतर पुढचा दुसरा फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला ना, तर इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यातनं तेवढा जितका ROI मिळाला नफा नाही तेवढा मिळत नाही. ओके. म्हणजे गुंतवणूक होत नाही ना ती. बरोबर. म्हणजेच काय आहे की हे इमोशनल जास्त आहे आणि प्रॅक्टिकल तसं कॅल्क्युलेटरवर किंवा शीटमध्ये तुम्हाला तसे नंबर्स बघायला नाही दिसत. ओके. पूर्वीसारखं नाही दिसत. पूर्वी खूप भारी होतं. ओके. आता मला असं विचारायचं सर की बरीच पूर्वी कसं होतं, म्हणजे मी माझ्या वडिलांच्या याच्यावरून सांगतो, ते सरकारी अधिकारी होते. रिटायरमेंट नंतर त्यांची स्टेबिलिटी दिसली मला कुठेतरी की बाबा या शहरात आपण आता स्थायिक होऊया, आणि मग घर बांधायला सुरुवात होते. रिटायरमेंटचे काही पैसे असतात किंवा एखादं सेव्हिंग्ज असतं, सोनं वगैरे केलेलं असतं, आणि ते मोडतात आणि त्यातून मग सेल्फ फंडिंग, कारण रिटायरमेंट नंतर लोन तसं फारसा स्कोप नाही उरत. आता जी जनरेशन आहे ते 25व्या किंवा 30व्या वर्षी घर विकत घ्यायला सुरुवात करते, किंवा रादर दॅन आत्ताचा जो रिसर्च रिपोर्ट आहे तो सांगतो की 35च्या आत वयोगटात जी लोक आहेत ती मॅक्सिमम फर्स्ट होम मध्ये अग्रेसिव्हली घर घेत आहेत, कारण त्यांच्याकडे पॅकेजेस चांगले आहेत, ऑपॉर्च्युनिटी आहेत, बँकेच्या वेगवेगळ्या सुविधा असतात, लोन ऑफर्स असतात, डिस्काउंटेड EMI ऑप्शन्स आहेत वगैरे वगैरे. तर माझं म्हणणं की बाबा घर घेणं हा निर्णय ज्यावेळेस एखादा कपल घेतो किंवा एखादी फॅमिली घेते, तर तो टेन्युअर, त्यांचा जो डिसिजन घेण्याचा टेन्युअर असतो तो किती असला पाहिजे. आणि काही लोकांना मी असंही बघितलं, म्हणजे रादर माझ्या मित्र कंपनीमध्येच अशी लोक आहेत ज्यांनी घर घेताना मग ठरवलं, घर आवडलं, मग कुठलं तरी एक कॅल्क्युलेटर किंवा त्यांच्या दृष्टीनं जो एखादं लोकेशन निवडलं ते त्यांच्या बजेटच्या बाहेर होतं, मग ते डाऊन पेमेंट गोळा करण्यासाठी सोनं मोड किंवा जुनी प्रॉपर्टी विक किंवा एक्स्ट्रा जो EMI झेपत नाही अशा EMI पर्यंत लोन घेणं, या सगळ्या गोष्टी करतात. मग हे ताळमेळ कसा बसवायचा? डाऊन पेमेंट अगदी घराच्या किती % असलंच पाहिजे, आणि जर नसेल तर मग वाट बघावी की दुसऱ्याकडून पैसे उसने घ्यावे, काय याच्यातून काय साध्य होऊ शकतं? काय की आजकालच्या नवीन युगामध्ये लोकांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं. बरोबर ना. त्यामुळे काय होतं की नाही, दुसऱ्याने घर घेतलं म्हणून मला आत्ता ताबडतोब घर घ्यायचं, ही जी संकल्पना असते ना ती थोडीशी चुकीची आहे. मला असं वाटतंय की जेव्हा एखाद्याने नवीन नोकरी झाली किंवा 25ला मुलगा असेल, नवीन नोकरी लागली, तर पहिल्या काही वर्षात काही लायबिलिटी नसतात. बरोबर. त्यामुळं
स्वतःला मी एक काम केल्यानंतर मला पगाराच्या स्वरूपात पैसा मिळतो, राईट. पण पगाराच्या स्वरूपात पैसा आल्यानंतर तो मला मिळतो, पण तो खरोखर मला मिळतो का? नाही मिळत, कारण आपण त्याला खूप वाटा देतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो नोकरी करतो सुरुवातीच्या काळामध्ये, मला तर असं वाटतं की पगाराच्या 40%, 50%, 60% पैसे हे पे युअर सेल्फ फर्स्ट कॉन्सेप्टमध्ये बाजूला काढले पाहिजे. ओके. कारण बघा, पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे काय? समज तुम्ही 25 वर्षाचे आहात, तुम्हाला तशी जबाबदारी नाही आहे, बरोबर. तुम्ही घरीच राहत असता. हो. आता तुम्हाला सपोज पगार आहे 30,000 रुपये, लेट्स टेक ना, सुरुवातीची वेळ आहे. हम्म. आता पगार यायच्या आधी माझं 2-4 हजारात भागत होतं, अचानक पगार यायल्यानंतर मला 20-25 हजार लागायला लागले. बरोबर. याच ठिकाणी माझं 2-4 हजार 5 हजारातच भागेल असं समजून 20-25 हजार रुपये बाजूला काढायला पाहिजेत आणि ते गुंतवायला पाहिजेत. म्हणजे काय होईल की खूप लवकर भविष्यामध्ये लग्न झाल्यानंतर मला घर घ्यायच्या वेळेस मला जो तो टेन्युअर आहे ना, टेन्युअर खूप मला कमी करता येऊ शकेल. मग पैसे माझ्याच पैशातून तो जो काय लागणारा पैसा आहे ना, आपण काय म्हणतो त्याला, काय सुरुवातीला आपण काय म्हणतो, बुकिंग अमाऊंट आहे, तर बुकिंग अमाऊंटसाठी पैसे वापरता येऊ शकतात. आता याला काय ठोकताळा नाहीये, फॉर्म्युला नाहीये, एवढा माझा EMI असायलाच पाहिजे, एवढा माझा खर्च असायलाच पाहिजे. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्तीने एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कधीही अडचण आली तरी सुद्धा त्यावेळेस आपल्याला सेफली त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. आणि अडचणी काही येऊ शकतात. म्हणजे मला आता वाटतं की नाही, माझा पगार एवढा आहे आणि म्हणून मी एवढा EMI घेणार आहे, आणि पुढे सपोज का नोकरीमध्ये काय झालं तर ती जी काय तो शेवटी थॉटफुल डिसिजन आहे की मला कितपर्यंत EMI ठेवायचं आहे, कितपर्यंत मला पे युअर सेल्फ ठेवायचं आहे, कितपर्यंत मला इमर्जन्सी फंड ठेवायचं आहे, कितपर्यंत मला घरासाठी पैसे लागणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची लाईफस्टाईल, त्याची थॉट प्रोसेस, त्याच्या आजूबाजूचे लक्ष, त्याच्या जबाबदाऱ्या याच्यावरनं ठरत असतं की आलेल्या पैशाचं तशी त्याला वाटा कशा मिळतात. त्या वाटा बघून मग ठरवावं लागेल की मला किती EMI घेणं आवश्यक आहे. ओके. तुमचं म्हणणं बरोबर आहे, चुका करतात, आम्ही चुका केल्या. 1996 साली जेव्हा फ्लॅट घेतला ना, ते मी चुका केल्या ना. म्हणजे माझ्याकडे पैसे होते, कमी होते त्यावेळी, तर हाऊसिंग लोन तर 14-15% बाप. ओके. मग 14-15% हाऊसिंग लोन घेतल्यानंतर फक्त हट्ट काय होता की पहिल्या वर्षीचं ॲग्रीमेंट रिन्यू करायच्या आधी माझ्या घरात जायला पाहिजे, स्वतःचं घर. आणि त्यावेळी तसं केलं, त्रास खूप झाला. पण हेच जर मी पैसे वाचवले असते तर गोष्ट खूप वेगळी झाली असती. बरोबर. राईट. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये ॲटलिस्ट सुरुवातीचे 5-6 वर्ष तरी आपल्याला नक्की आलेल्या पैशातून पैसा बाजूला काढून गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. पैसा बाजूला काढणं म्हणजे नुसतंच काढून घरात ठेवणे किंवा बँकेत ठेवणे नाही. आलेला पैसा तुमच्यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे, आणि ते काम करत असताना त्याच्यातून जो ROI मिळेल ना, तो अतिशय पॉवरफुल असतो. मग तिथून मग घर घेणं, जमीन घेणं, पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. बरोबर. आता प्रत्येकाला काय असतं की घेणाऱ्याला प्रॉपर्टी स्वस्त पाहिजे आणि विकणाऱ्याला 2 पैसे जास्त पाहिजे. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण आता जसं तुम्ही सांगितलं की सर 5 वर्षापासून तयारी करा, पण 5 वर्षानंतर तीच प्रॉपर्टी कदाचित खूप महाग झाली असेल. अगदी बरोबर आहे. पण कसं आहे की प्रॉपर्टी पूर्वीचं राहिलेलं नाही, आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता मी जेव्हा 5 वर्ष थांबा असं म्हटलं नाही, मी काय म्हटलं तुम्हाला की आलेल्या पैशातून सुरुवातीला तुमचा जेव्हा खर्च कमी असतो त्यावेळेस तुम्ही जास्ती पैसे पे युअर सेल्फ फर्स्टच्या कॉन्सेप्टसाठी स्वतःसाठी बाजूला गुंतवू शकता. हो. मी तुम्हाला असं नाही म्हटलं की 5 वर्षानंतर घर घ्या, पण 5 वर्षामध्ये तुमच्याकडे जी पुंजी तयार होईल ना, ती तुम्हाला खूप साऱ्या काय म्हणतात त्याला, एक ताकद देऊन जाईल. बरोबर. ताकद देऊन जाईल. आता हा रिअल एस्टेटचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे घेणाऱ्याला स्वस्त पाहिजे, देणाऱ्याला भरपूर फायदा आहे. याचा प्रॉब्लेम काय की रिअल एस्टेटमध्ये जो ओनर आहे तो नेहमी वरती असतो, राईट, आणि खालचा माणूस डिमांडिंग असतो, राईट. मला पाहिजे. आता विषय काय होतो, याचं एक्झॅक्टली उलटं जर केलं ना, आत्ताची परिस्थिती बघा, आत्ता सध्या काय चाललंय, पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये खूप सारे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. इन्व्हेंटरी खूप आहे ना. आता सपोज तुम्ही एखाद्या बिल्डरकडे गेलात आणि बिल्डरने आधी पूर्वी कोट केलेला आहे 1,20,00,000 रुपये फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही त्याच्याकडे गेलात की ऐक, माझ्याकडं माझे स्वतःचे 80 लाख रुपये अवेलेबल आहेत, मला डील फायनल झालं की मी एका चेकमध्ये तुला 80 लाख रुपये देऊ शकतो फॉर एक्झाम्पल. तुमचा इतका अनुभव आहे, मला सांगा की नेगोशिएट जर केलं
तर किती टक्के डिस्काउंट मिळू शकेल जेव्हा तुमच्याकडे हार्ड कॅश त्याची गरज फार जास्त असेल तर मग कदाचित 30-40% पण करू शकेल. समजून हो गॉट द पॉइंट. हो. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की त्यांनी करायला पाहिजे, पण जेव्हा आणि आत्ताचा परिस्थिती कशी आहे की इन्व्हेंटरी इतकी आहे, करोडो रुपये लागतात. एक बिल्डिंग 100 कोटीची असते, म्हणजे असं नाही आहे. बरोबर. आणि तेवढा पैसा लागलेला असतो बिल्डरचा. त्यामुळे त्याला जर ती रिकव्हरी नाही झाली ना तर काय होतं, एक वेगळी मानसिकता असते ती. आणि त्यावेळेस जर कोणी 80 लाख रुपये द्यायला तयार आलं ना तर मग इमिजिएटली होतं. माझ्या कित्येक क्लायंटने आतापर्यंत अशा पद्धतीने घर घेतलेलं आहे, ऑफिसेस घेतलेले आहेत. डिस्ट्रेस सेल म्हणायचं नाही त्याला, माझ्याकडे पैशाची ताकद म्हणायचं. आता डिस्ट्रेस सेल म्हटलं ना की दुसऱ्यांना आपण कमी लेखून, कसं आहे, कुणीही सपोज 30-40% डिस्काउंटेड रेटला जरी दिला तर कोण स्वतःचं नुकसान करून धंदा करत नाही. समोर बरोबर. तो काय विचार करतो, ठीक आहे आत्ता मला पैसे मिळतात ना, मी घेतो, हे कुठेतरी कव्हर करतो. लक्षात आलं का? कुणी नकारात्मक कोणीच धंदा करत नाही आणि कोणी करू नये. बरोबर. मग धंदा कशाला करायचा? बरोबर ना. तो डिस्ट्रेस सेल नाही, तो म्हणजे माझी हुशारी आहे. जेवढं तुम्ही नेगोशिएट कराल तेवढं तुम्हाला ते स्वस्तात मिळेल. बाईंगचा एक रूल आहे, खरोखर रिअल इस्टेटमध्ये प्रॉफिट तेव्हाच बनतो जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेस. बरोबर, अगदी बरोबर. विकत घेताना मग तुमची ताकद काय ते खूप महत्वाचं आहे. समज तुम्ही म्हटलं की नाही माझ्याकडे ना पैसेच नाही आहेत, मी आता 5 लाख रुपये देतो, जेवढे कसे बसे मी गोळा केलेत, मी लोन बिन करणार, पण 1 रुपया डिस्काउंट मिळणार नाही. बरोबर. तेच तुम्ही म्हटलात की नाही माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत, कारण त्याला ते वापरायला मिळतात लगेच. गॉट द पॉइंट. त्यामुळे हा जो पे युअरसेल्फ कॉन्सेप्ट आहे ना, पे युअरसेल्फ फर्स्ट जो कॉन्सेप्ट आहे ना, त्याच्यामुळे आपली ताकद निर्माण होते, तुमची एक वर्थ तयार होते ना. बरोबर. परचेस पॉवर आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये किंवा कुठल्याही धंद्यामध्ये मेन प्रॉफिट सुरुवातीलाच बनतो. बरोबर, खरेदीच्या वेळेस बनतो. ओके सर, माझा पुढचा यालाच पकडून प्रश्न असेल की आता तुम्ही फायनान्शियल फिटनेस या कन्सेप्टवर काम करता, लोकांना मेंटरिंग करता, तर बरेच लोकांचा माइंडसेट असा असतो की बाबा मला स्वस्तवाला CA पाहिजे, स्वस्तवाला ॲडव्होकेट पाहिजे, ब्रोकरेज द्यायचं नाही आहे, मग ते ऑनलाईन पोर्टलच्या भरोशावर किंवा कोणीतरी रिकमेंड केले म्हणून त्या बेसिसवर डिसिजन घेतात, किंवा स्वस्तवाले वेंडर्स अपॉइंट करतात असं म्हणूया, जे की त्यांच्या लाईफमधली सगळ्यात महाग ट्रान्झॅक्शन आहे, पण त्यांना 5,000 10,000 काम करणारा CA पाहिजे जो उगेच काहीतरी कागदावर देईल. याचं तुमच्या लेखी काय उत्तर आहे की बाबा हे कितपत योग्य आणि हे चेंज करणं पॉसिबल आहे का हा माइंडसेट? कारण बऱ्याच लोकांना ॲडव्होकेटची फीस जर सांगितली की 1 लाख रुपये आहे आणि त्यांची प्रॉपर्टी लेट्स से 1 कोटी रुपये आहे, तर ते तयार नाही होणार, कारण त्यांना सिमिलर ड्राफ्ट बनवून देणारा 5,000 वाला एखादा नोटरीवाला ॲडव्होकेट असू शकेल किंवा इतर वेंडर्स असू शकतील, ते अवेलेबल आहेत ऑनलाईन सर्च केल्यानंतर. इथं लोकांची फसवणूक होऊ शकते का, आणि जर होत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत? मग ओके, श्रोत्यांना एक गोष्ट मी ठासून सांगतो, जर्नी टू द ग्रेटनेस कॅनॉट स्टार्ट विथ द चीप थॉट प्रोसेस किंवा चीप मोडॅलिटीज. जर खरोखर सगळ्यात पॉवरफुल सिनेमा करायचा असेल तर तुम्हाला पॉवरफुल कॅमेरा असणं बंधनकारक आहे, चॉईस नाही आहे. कारण जेवढी टेक्नॉलॉजी भारी, जेवढं सिस्टीम भारी, जेवढा प्रोडक्ट भारी, तेवढा आउटपुट पण भारी. आता तुमच्या तुमचा जो प्रश्न आहे, सपोज मी एखादा वकील घेतला जो, आता मी कोणाला चीप म्हणू शकत नाही, जो ॲव्हरेज आहे, आणि त्याच तुमच्या 1 कोटीच्या 2 कोटीच्या प्रॉपर्टीला सपोज एखादा वकील म्हटला की मी 10,000 रुपये घेतो, आणि दुसरा स्टॅम्प पेंटर असतो ना, बरोबर, तुम्ही 2,000 करून देतो, राईट, आपण 2,000 जातो. परंतु ते जे काय ड्राफ्टिंग असतं ना, आता आम्ही आतापर्यंत गगनबावड्यामध्ये खूप जागा घेतली. एका वकिलांनी मला सांगितलेलं एक वाक्य अतिशय इथे रजिस्टर झालेलं आहे आणि तुम्ही पण रजिस्टर करा. ते काय वाक्य होतं की लोकांना असं वाटतं की नाही, मी वकिलाच्याकडे पैसे नाही दिले म्हणजे मी 4-5 हजार रुपये वाचवले. पण जर चुकून त्या प्रॉपर्टीमध्ये थोडी जरी लिटिगेशन झालं तर तुमचं डॉक्युमेंट बऱ्यापैकी वेळा स्टँड पण होऊ शकत नाही. वकील या प्रत्येक पॉईंटचा अभ्यास करून, त्या सिच्युएशनला अभ्यास करून मग त्याचं ड्राफ्टिंग करत असतं. बरोबर, म्हणजे मग वकिलाकडे जाणं, चांगल्या वकिलाकडे जाणं, किंवा त्यासाठी बाजारात 5,000 लागत असतील आणि तो जर 15,000 मागत असेल तर ती 2 कोटीच्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठीची इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर. पण लोक काय
पेनी वाईज पाऊंड फुलिश, या ही जी संकल्पना ना पेनी वाईज पाऊंड फुलिश, याच्यावरनं ते 15,000 वाचवायला जातात, पण नंतर कदाचित मग 2 कोटी पण होऊ शकतात. एक्झॅक्टली. आम्ही याच धर्तीवर आमचं क्लिअर टायटल प्लॉट्स जे आहे त्याला आम्ही पेड साईट व्हिजिट ठेवतो. म्हणजे काय की साधारण 1,000 रुपये द्या, तुम्ही 1 कोटीची प्रॉपर्टी बघताय, प्लॉट बघताय, तुम्ही 1,000 रुपये साईट व्हिजिट झाल्यानंतर वापस घेऊन जा. आम्ही साईट व्हिजिटला चार्ज नाही करत. पण इथं बरेचसे लोक आहेत ना, 90% रिजेक्शन आम्ही बघतो, कारण लोकांना बाहेर सगळं फुकट मिळतं. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं असे पैसे घेणं गैर आहे किंवा आम्ही चुकीच्या पद्धतीने हे पैसे आम्हाला मिळतच नाही. पण रादर दॅन हा सायकोलॉजिकल खूप जास्त मोठा प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे असं मला वाटतं. कारण त्यांना समजत नाहीये की 1,000 वाचवण्याच्या नादात ते 1 कोटीची रिस्क घेत आहेत. बरोबर आहे. हां, तर wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. असंच आता यालाच पकडून माझा पुढचा प्रश्न असेल की ज्या लोकांचा सिबिल स्कोअर कमी आहे किंवा ज्या लोकांना गुंठेवारी, आता आपण रिसेंटली पुण्यातलं उदाहरण बघितलं की ब्ल्यू झोन मधल्या प्रॉपर्टी त्यांनी रेसिडेन्शियल आर झोन म्हणून घेतल्या. मला हा एक क्वेश्चन आहे की बाबा त्यांनी काय कोणाला रेफर केला आता आपला बरोबर. त्यांनी लिगली बघितलं असतं तर आज त्यांच्या करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, किंवा आज जी मानसिकतेतून जात आहेत ते, याला काय किंमत आहे, याला काय किंमत आहे, काहीच नाही. तो स्ट्रेस मधनं, नुसता स्ट्रेस नाही आहे, या स्ट्रेसमधनं होणारे त्यांचे बाकीचे आजारपण किंवा याच्यामधनं कामावरती होणारा परिणाम, अरे हा करोडो रुपयाचा आहे. बरोबर. घर पडलं ते पडलं, 5 कोटीचा दंड पण दिलेला आहे, तो वेगळा. तर म्हणजे इथे मला वाटतं की आता याच्यामध्ये पण काय होतं की ऍग्रिकल्चर लँड्समध्ये होम लोन, बँका फायनान्स नाही करत, होम लोन नाही मिळत. पण मग हे जे बाकीच्या फायनान्स कंपन्या असतात त्या त्यांना होम लोन या नावाखाली काहीतरी लोन देतात आणि त्याचा व्याजदर अगदी 14-15% पण आहे आज पण. हा, पण 14-15% ते रिड्युसिंग जातो. ऍक्च्युअली बघायला गेलं ना तो जास्ती जातो. ओके. म्हणजे आपण फ्लॅट आणि रिड्युसिंग याच्यामध्ये खूप फरक आहे. ते सगळे शब्दावली आहे ते, राईट. मग आता लोकांनी काय चूज करावं? हे फायनान्स कडून घेणं प्रिफर्ड आहे कारण त्यांना लोनच नाही मिळणार, मग त्यांचं घर नाही होणार. कसं आहे की याच्यासाठी मी एक शब्द तो नेहमी मी सगळ्यांना सांगत असतो, गरजेला अक्कल नसते. बरं, राईट. आता मला तर माझं प्लॉट आहे, ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, घर बांधायचं, मला घर तर बांधायचं आहे, राईट. पण मला बँक तर लोन देत नाही, नॅशनलाइज बँक मला लोन देत नाही. मला हाऊसिंग लोन म्हणून ते मिळणं अशक्य आहे. त्यावेळेस घ्यायला पाहिजे का? हो, मला जर माझ्या फॅमिलीला घर द्यायचं असेल तर मला ते घ्यावं लागेल. पण घेतल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. ओके. कारण ठीक आहे, मग घर घेतलं, मला घर तर पाहिजे, माझी प्रायोरिटी आहे ती. मी जर घर घेतलं, घर घेतल्यानंतर मग ते घर घेतलं म्हणून आता आनंदित राहून पुढं कर्ज जसे हप्ते भरत राहू तसं हप्ते भरत राहून चांगलं नाहीये. मग त्याच्यातून लवकरात लवकर कसं बाहेर पडायचं याच्यावरती काम केलं ना तर ठीक आहे ना, चालतं. कधी कधी आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी, घरच्यांच्या इच्छेसाठी, स्वतःला एक कॉन्फिडन्स देण्यासाठी आपण तेवढं करू शकतो, करायलाही पाहिजे. दुसरा ऑप्शन नाही ना माझ्याकडे. नाही, पण मग आता या प्रत्येकाचा तर इन्कम सोर्स फिक्स आहे ना, तो रिपेमेंट कसं काय करू शकेल याच्यावर? ऑब्व्हियसली ना. मग जर माझ्याकडे रिपेमेंट करण्याची ताकदच नाही ना तर मग करायलाच नाही पाहिजे ना. ओके, म्हणजे त्या केसमध्ये नाही जायला पाहिजे. हा, शेवटी एक लक्षात ठेवा की एकदा कर्ज घेतलं की ते कर्जाची परतफेड करणं हे कंपल्सरी झालं. बरोबर. याचे 2 पर्याय आहेत. एक तर 3 पर्याय आहेत. एक तर माझ्याकडे आत्ता तेवढं इन्कम पाहिजे, राईट. दुसरा पर्याय काय, जर मला इन्कम नाहीये तरी सुद्धा मला पाहिजे तर त्या लोनला कव्हर करण्या इतपत माझ्याकडे दुसरी प्रॉपर्टी पाहिजे. ओके, राईट. आणि जर दुसरी प्रॉपर्टी नसेल तर तुम्हाला पैसा हा ॲडिशनल कमवावाच लागेल, कारण त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही. कारण जर मला कुणीतरी लोन देतंय म्हणून मी लोन जर घेतलं, राईट. आता ते खूप डिजिटल लोन्स खूप आले ना, एका क्लिकवर मिळतात. आता या सगळ्या गोष्टी इतक्या डेंजरस आहेत की आपल्याला कळतच नाही काय आहे ते.
म्हणजे एखादी मोठी कंपनीने दिलं तर आपण हे मान्य करू शकतो, बरोबर. पण साध्या छोट्या छोट्या कंपनी आणि मग किती त्रास होतात त्या गोष्टींसाठी, बरोबर. किती सिबिल टक्के स्कोर इम्पॅक्ट किती टक्के व्याज दर जातं, काय जातं, याच्यामध्ये काय लक्षातच येत नाही. बरोबर. त्यामुळे घर हे घ्यायलाच पाहिजे. आणि मी तर या मताचं आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं घर हे असायलाच पाहिजे, कारण शेवटी ती माझी स्पेस आहे, माझ्या घरच्यांची स्पेस आहे, माझ्या मुलांची स्पेस आहे. तर एवढं करायचं तर कशाला करायचं, बरोबर. पैसा कमवायचा कशाला. अगदी बरोबर. हा, मी जर स्वतः ते वापरू शकत नसेल तर माझ्या पैशाला उपभोगच घेता येत नसेल तर मग अर्थ शून्य. बरोबर. आता यावेळेस काय होतं सर, की बऱ्याच वेळेस लोकांना टॅक्सेशन आणि याच्याबद्दल फार हे नसतं, म्हणजे ते त्यांचा CA पण अगदी किती रिअल इस्टेट रिलेटेड आहे, ट्रेड करतो किंवा सल्लागार आहे, त्याच्यावर ते डिपेंड होतं. पण बरीच लोक आपण तहान लागली की विहीर खणतो त्या पद्धतीचे, मला आता बिझनेस पर्सन आहे तर तो लोन काढायचं म्हणून ITR फाईल करायला 2 वर्षाचे एकत्र जातो किंवा जुळवाजुळव सुरू असते. तर त्यावेळेस हे जे छुपे खर्च आहेत किंवा टॅक्सेशन आहे याच्याबद्दल लोकांना माहिती नसतं आणि ते चुकीचे निर्णय घेतात, म्हणजे काहीतरी असं करून ठेवतात की ज्याच्यामुळे त्यांना लॉंग टर्म मध्ये खूप परिणाम भोगावे लागतात. याबद्दल आपलं काय मत आहे? आता मागाशी जो तुम्ही प्रश्न विचारला ना, त्याचा हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटला मी फी द्यायला लागू नये म्हणून ठीक आहे, आज देऊ, कल देऊ, उद्या देऊ, त्यामुळं ITR आपला पुढे ढकलला जातो. राईट. आता चार्टर्ड अकाउंटंटला फी द्यायला लागू नये म्हणून आपण कसं तरी सिबिल करून आपण भरून टाकतो आणि इथेच सगळा मोठा प्रॉब्लेम होतो. ओके. राईट. आता जर मला माझ्या आयुष्यामध्ये जर माझी फायनान्शियल स्थिती सक्षम करायची असेल तर तुमचं जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ना, ते स्टेटमेंट खूप पॉवरफुल असणं खूप महत्त्वाचं आहे. श्रोते मंडळींना सांगू इच्छितो, एकदा का तुम्ही मार्केटमध्ये आलात की तुमचं 10वीला किती पडले, ग्रॅज्युएशनला काय होतं, फर्स्ट क्लास होता की नव्हता, कुठलीच बँक तुम्हाला विचारत नाही. तुम्हाला काय विचारलं जातं, तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट काय सांगतं, इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज. हे जर तुमचं स्ट्रॉंग असेल आणि तुमचा कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल तरच आपल्याला पुढच्या गोष्टी करता येऊ शकतात. त्यामुळं चुका काय होतात की आपण ते कॅश फ्लो स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट ज्यांना हेच आपण योग्य करायचा प्रयत्न कधी करत नाही, कारण आपल्याला फक्त आणि फक्त कमाई, इन्कम याच्यावरतीच फोकस करत असतो. पण फायनान्शियल फिटनेसमध्ये आम्ही सांगत असतो, काही मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर फायनान्शियल स्टेटमेंट चांगलं करायचं असेल तर इन्कमवरती जास्ती फोकस करायला पाहिजे की एक्सपेन्सवर जास्त फोकस करायला पाहिजे? माझ्या मते एक्सपेन्सेस पाहिजे, रिड्यूस नाही, एक्सपेन्सेसवरती फोकस करायला पाहिजे. ओके. कारण जर पैसा एकदाच येतो की दोनदा येतो, पण खिशातून पैसा कमीत कमी 50 वेळा जात असतो. बरोबर. तो पैसा कुठे जातो, काय होतं, याच्यावरती जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती मायक्रो मॅनेजमेंट केलं तर आपोआप असेट पॉझिटिव्ह यायला चालू होते, म्हणजे कॅश फ्लो पॉझिटिव्ह यायला चालू. बरोबर. ही छोटीशी गोष्ट आहे ना, बहुतांश लोक या गोष्टींची चुका करतात, इग्नोर करतात. आणि मग काय होतं, अशा अनेक छोट्या चुका आहेत ना, मग त्याचं मल्टिपल गोष्टी होतात. मगापासून 3-4 बोललो, राईट. म्हणजे वकिलीला फी द्यायची नाही, कशा लोक तो स्टॅम्प एंटर करतो ना, बरोबर, राईट. CA जाऊ दे, मध्ये कशाला पाहिजे. हे आपल्या आयुष्यातले अविभाज्य घटक आहेत, चॉईस नाही आहे. चार्टर्ड अकाउंटंट आपल्याकडे आयुष्यात पाहिजे म्हणजे पाहिजेच. बरोबर. तो चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही आणि बँक याच्यामधला दुवा आहे. बरोबर. आपण त्याला तेवढं इतकं महत्त्व देत नाही, पण त्या दोघांच्या मधला तो दुवा आहे. आणि त्याच्याकडून आपले पेपर्स किती स्ट्रॉंग करता येतील तेवढे जर केले सिस्टमॅटिकली तर भविष्यात प्रॉब्लेम येण्याचं काही कारण नसेल. बरं. याच्याशीच रिलेटेड आता आपण बोलता बोलता म्हटलं की एकीकडे इन्कम आणि एकीकडे एक्सपेन्स म्हणजे खर्च आहे, तर याचा ताळमेळ कसा बसवावा? म्हणजे तुम्ही अगदी बरोबर बोललात की किती इन्कम असेल आणि समजा 10 होल असतील एखाद्या, समजा बॉटल आहे आणि त्याच्यात वरून पाणी येत आहे, पण ते 10 ठिकाणाहून गळती सुरू आहे, तर ते कधीच भरणार नाही. मग तशीच प्रत्येकाची ही असते की प्रत्येकाकडे 24 तासच आहेत. मग तो कमवतो त्याच्या पद्धतीने, त्याच्या लेवलवर तो 100% देत असतो, त्याच्या दृष्टीने तो खूप सॅक्रिफायसेस करत असतो वगैरे वगैरे. पण त्याच्याकडे येणारी इन्कम ही एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण त्याचे एक्सपेन्सेस करणारी 10 लोक असू शकतात. म्हणजे तो कर्ता पुरुष असू शकतो आणि त्याच्यावर त्याच्या स्कूलची फीस वेगळी आहे, मग तिथं वेगवेगळे खर्च आहेत, वाईफचे खर्च वेगळे आहेत, घराची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे, त्याचे पर्सनल काही एक्सपेन्सेस असतील, वॅकेशन्स वगैरे. याचा ताळमेळ कसा बसवावा? जर एखाद्यांनी घर घेण्याचा प्लॅन केलाय तर
हा जो इन्कम येतोय आणि जो एक्सपेन्सेस ते करतायत ॲज ऑन डेट. कारण आता तुम्ही योग्य पद्धतीने बोललात की 25व्या वर्षी माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाही, पण माझ्या सवयी तर आहेत ना सर. मी पार्ट्या करतो, मी फिरायला जातो, माझ्याकडे एक खाण्याची 10 वेळेस मी हॉटेलिंग करतो, माझ्याकडे काही शौक असतील तर त्याचे एक्सपेन्सेस, आणि कदाचित मी घर घेतल्यानंतर माझ्याकडे तेवढी अमाऊंटच उरत नाहीये की, आणि मग त्यावेळेस मग ते उसणं घेणं, जसं आपण म्हटलं की बाबा सॅलरीवाल्याला शेवटचा आठवडा जडच जातो. तर याचा ताळमेळ कसा बसवावा एखाद्यानं? कसं आहे की एका लेवलच्या पुढे इन्कम वाढणार नाही हे तर निश्चित आहे. बरोबर. बरोबर. याची दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. ओके. जर एखाद्याला वाटत असेल ना की नाही माझं इन्कम वाढणारच आणि मी एक्सपेन्सेस कमी करूच शकत नाही, आणि दर महिन्याच्या 25-30 तारखेच्या आसपास मला ना पुढच्या पगाराची वाट बघावीच लागते, याने कृपया करून घराच्या भानगडीत पडू नये. ओके. व्हेरी सिम्पल. कारण जर तुम्ही घर घेण्याच्या नादात तुमच्याकडेच जर पैसा नसेल आणि तुमच्याकडेच बेसिक अमाऊंट नसेल, तुम्ही कर्ज कुठून काढणार आहे? बरोबर. आणि ते कर्ज मिळालं जरी सपोज तर देणार कसं? हा एक बाजू झाली. दुसरी बाजू झाली की मला जर पैसा कमवायचा असेल, नाही मला जर घर घ्यायचं असेल तर मला पैसा तर कमवावा लागेल. बरोबर. आता तुम्ही बोलता बोलता म्हणलात की माझ्याकडे वेळ नाहीये. आम्ही फायनान्शियल फिटनेसमध्ये एक संकल्पना सांगतो. काय संकल्पना आहे? लेव्हरेजिंग. लेव्हरेजिंग म्हणजे काय? वेन बिझनेस मॉडेल. आता जर एखादा व्यक्ती आहे, एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे किंवा एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, एखादा डॉक्टर आहे, मी रेग्युलर काम करतो, राईट, पण या रेग्युलर काम करता करता तुमच्याकडे जी ताकद आहे, माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे ताकद आहे, स्किलसेट आहे, या स्किलसेटला वापरून तुम्ही दुसऱ्यांच्यावर असोसिएट करू शकता. म्हणजे काय की तुम्ही दुसऱ्यांच्या पैशाला लेव्हरेज करू शकता. जीवनातलं एक खूप मोठं उदाहरण आहे. तुम्ही कुठलेही कॉर्पोरेट घ्या, एव्हरी कंपनी वर्क्स और ग्रोज ऑन द बेसिस ऑफ अदर पीपल्स मनी, राईट. अदर पीपल मनी. व्हॉट इज अदर पीपल मनी? अदर पीपल मनी बँकेचे पैसे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे पैसे किंवा पर्सनल लोकांचे पैसे. तर याला वापरायला स्किलसेट किंवा ते जे काही थॉट प्रोसेस आहे ते बिल्ड करणं खूप महत्त्वाचं. ज्या दिवशी तुम्ही ते बिल्ड कराल ना, त्याच्यानंतर पैसा हा प्रॉब्लेम राहत नाही, त्याचं एक्झिक्युशन हा मोठा प्रॉब्लेम राहतो. जशी मगाशी तुम्ही म्हटलं की या बाटलीला सपोज अनेक होल असतील, राईट, आणि अनेक होल या बाटलीला आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की ते होल बंद करायला पाहिजे. आणि जर ते होलच बंद नाही केले तर मग काय मध्ये गेला लिक्विड तरी काय उपयोग होणार नाही. त्यामुळे पैसा हा कॉन्टेंट आहे. म्हणजे जर लोकांना विचारलं ना याच्यातलं पाणी महत्वाचं का बाटली महत्वाची? माझ्या मते बॉटल महत्वाची, राईट. लोक काय म्हणतात? पाणी महत्वाचं. आता बाटलीत जर इथे छेद असतील तर पाणी किती आलं त्याचा उपयोग नाही. लहानपणापासून आपल्याला सांगितलं की थेंबे थेंबे तळे साचे, पण तळ्याला अनेक छिद्र असतील तर ते काय उपयोग नाही. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा की माझा कॉन्टेक्स्ट टाईट करणं खूप महत्वाचं. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? द रूल्स, द रेग्युलेशन्स, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल्स अराउंड मनी. एकदा हे काय आहे ते कळलं आणि ते एक्झिक्यूट केलं, कॉन्टेक्स्ट टाईट केला, तर माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार इथं आम्ही 4000पेक्षा जास्ती फॅमिलीजचं फायनान्शियल प्लॅनिंग केले 2004 पासून. ज्यांनी त्यांचा कॉन्टेक्स्ट टाईट केलं आहे ना त्यांना आर्थिक यश हे मिळालेलंच आहे. त्याच्या विरोधात ज्यांनी कॉन्टेक्स्टला अजिबात लक्ष दिलं नाही, नुसतंच पैसा कमवायच्या दृष्टिकोनातून काम करत गेले, तसं तुम्ही मगाशी म्हटलात सवयी तर बदलल्या नाहीत ना. नाही, बरोबर. कितीही पैसा आला तर सवयीनुसार पैसा निघून जातो. ओके सर, आता बरेचसे टेक्नॉलॉजी यूज करून इंटिरियर डिझाईनमध्ये बरीचशी लोक म्हणजे घर आहे त्याच्या अगदी अर्ध्या किमतीपर्यंत इंटिरियर करतात. सुरुवातीला बजेट ठरलेलं असतं ज्यावेळेस प्लॅनिंग होतं त्यावेळेस, पण जो इंटिरियर डिझायनर एजन्सी असेल किंवा एजंट असेल तो सुचवतो आणि मग त्या फ्लोमध्ये ते वाहत जातात आणि मग जे काही ठरलेलं गणित असतं ते कोलमडतं आणि ते प्रभावाखाली, इन्फ्लुएन्स खाली किंवा चाललेल्या ट्रेंडच्या नावाखाली दुप्पट तिप्पट 3 टाइम्स पैसे एक्सपेन्स खर्च करून बसतात. मग त्यासाठी होम लोनवर टॉपअप घेणं किंवा पैसे अरेंज करणं. तर याच्यावर तुमचं काय मत आहे की बाबा याची थांबायचं तर कुठे, हे कसं ओळखावं? हे का करतात हे महत्वाचं आहे. कदाचित त्यावेळेस ते ट्रेंडिंग असेल, व्हिडिओजमध्ये चालू असेल. बरीच लोक तर मला येऊन भेटलेली आहेत ना, हे असं बनवायचं आहे आम्हाला,
ते का बनवायचं त्याचं उत्तर नाहीये हा. त्यांच्याकडे. 99.99% लोकांच्या साठी ती गोष्ट बनवली जाते. एक्झॅक्टली. आता कित्येक लोकांनी आपल्या घरामध्ये लोकांच्या घरे आहे म्हणून छोटंसं होम थिएटर केलंय. बरोबर पण आपण किती वेळा जाऊन बघतो तिकडे? बरोबर. ते Swimming pool घर आहे अगदी ना, तसंच आहे. ते घर आहे. बरोबर. घर आणि वास्तू या दोन्हीमध्ये फरक आहे. हम्म. घर हे माणसांनी बनतं. बरोबर. इंटिरियर डिझाईन हे फक्त दिसायला असतं. दिसायला. इंटिरियर डिझाईन माझ्या आवाक्याच्या बाहेर गेलं आणि जर माझी मानसिकता बिघडली तर त्या अतिशय पॉवरफुल करोडो रुपयाच्या इंटिरियरमध्ये मी आनंदी राहू शकेन का? नाही, सुख राहणारच नाही. सुख म्हणजे काय? बरोबर. सुख म्हणजे मला माझ्या जागेवरती बसल्यानंतर मला कशाचीच चिंता चिंता नसली नको. पाहिजे. बरोबर. रात्री निवांत झोप येणार. पण आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय सांगतो, कित्येक लोकांना, श्रोत्यांना तुम्हालाही प्रश्न विचारतो, असं होतं का हो कधी की तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली आणि वस्तू विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं अरे यार नसती घेतली चाललं असतं, ह्याच्याच ना पुढच्या महिन्यात याच्यासाठी पैसा आपल्याला लागणार आहे, असं जेव्हा वाटायला लागतं ना त्यावेळी प्रत्येक वेळेस आपल्याला खर्च हा तोलून मापूल करण्याची वेळ आलेली आहे असं समजायचं. होतं काय की लोक करतात खर्च, बरोबर. त्यावेळेस विचार नाही करत की नक्की मला काय करायचं आहे. आणि मग जेव्हा तो खर्च केल्यानंतर दुःख होतं ना, ह्याला नसतं केलं बरं झालं असतं, याचा मला काही उपयोगच होत नाही. म्हणून म्हणजे फायनान्शियल टाइमलाईन म्हणतो ना की फायनान्शियल टाइमलाईनमध्ये काय की तुम्ही घर जरी घेतलं ना तर त्याच्या बरोबरीने तुमच्या बाकीच्या पण गरजा आहेत. मुलांचं शिक्षण आहे, नंतर मुलगी असेल तर लग्न आहे, मुलांचं लग्न आहे, तुमचं रिटायरमेंट आहे, याची प्रोव्हिजन केली आहे का तुम्ही? म्हणजे ते 50 लाख 70 लाख रुपये त्या इंटेरियरला टाकायच्या आधी तुम्ही याची प्रोव्हिजन केली आहे का? केली आहे का? आणि ह्या जर गोष्टी केल्या असतील त्याच्यानंतर उपरांत तुमच्याकडे पैसा राहत असेल ना तर जरूर करा. बरोबर. पण उगाचच ओढून ताडून सोंग आणण्यात काय अर्थ नाही, तेही दिखाव्यासाठी. ते देखाव्यासाठी. ओके सर, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या भागाकडे, आता आपण घर घ्यायचं न घ्यायचं याच्याबद्दल बोललो. आता बरेच लोक असतात ज्यांना ॲम्युनिटीजवाल्या अपार्टमेंट सोसायटीमध्ये, मोठ्या सोसायटीमध्ये, जिथे त्यांच्या दृष्टीनं सो कॉल्ड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वेगळं आहे किंवा अशा पद्धतीने जातात. त्याच्यापूर्वी त्यांची जी जर्नी असते ती रेंटलसाठी असते आणि ज्यावेळेस ती पोझिशन घेऊन त्या सोसायटीत जातात त्यावेळेस कल्चर वेगळं असतं, लोकांचं राहणीमान बदलतं, कपड्यांपासून खाण्यापिण्याच्या सवयी, कार वगैरे वगैरे बदलतात. आता मी माझ्या स्वतःच्या सोसायटीचं उदाहरण घेतो. बरीच लोक एकमेकांशी कम्पेअर करण्यामध्येच गुंतलेली असतात त्या ग्रुप्समध्ये वगैरे सोसायटीच्या. एखादा व्यक्ती ज्यावेळेस रेंटवर राहतो तो जाताना रस्त्याच्या साईडला असलेले जे काही वेंडर्स असतील, भाजीपाला विकणारे असतील, फळं विकणारे असतील, त्यांच्याकडून घेतो. नंतर मग सोसायटीच्या बाहेरचे जे दुकानदार असतात आपल्याला सहज कळत असतं की हे दुप्पट तिप्पट रेटनं विकतायत. पण त्यावेळेस एक प्रकारची मजबुरी असते किंवा सो कॉल्ड ॲटिट्यूड आलेला असतो किंवा स्वतःचा घर मालक हा रुबाब आलेला असतो असं म्हणूया. आणि आपण 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला विकत घ्यायला लागतो. काही लोकांसाठी ते कम्फर्ट असू शकतं, काही लोकांसाठी तो मजबुरी असू शकते, म्हणजे तिथे दुसरा ऑप्शनच नाही आहे. रादर ज्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा ज्यांचं स्केड्यूलच वेगळं आहे, नाईट शिफ्ट करणारी लोक वगैरे असू शकतात. बदललेलं राहणीमान, जीवनशैली आणि खर्च हा पोस्ट पोझिशन मध्ये मग बरीच गणितं कोलमडतात. लोकांना सुचतच नाही की नेमकं कसं आपण यातून बाहेर पडणार आहे. कारण एकतर आपण जे डिस्कशन केलं त्यात सगळीकडेच त्यांनी स्ट्रेच केलं आहे. घर घेताना आपण डाऊन पेमेंटमध्ये स्ट्रेच केलं आहे, इंटिरियरमध्ये पण केलं आहे, होम लोनचा EMI आहे, त्यानंतर त्यांचं राहणीमान बदलणार आहे, सवयी बदलणार आहेत आणि त्यांना लोकांपुढे असं गरिबीत राहणं किंवा हे राहणं नाही दाखवायचं आहे. इथे मधल्यामध्ये त्याचं मरण होत आहे. म्हणजे असा 50 ते 60% ऑडियन्स असेल जो माझ्या प्रोग्राम्सला येतो आणि मी बघतो की बाबा यानं घर तर घेतलंय खरं, पण तो मधून खुश नाही किंवा ज्यासाठी घेतलं होतं तो पर्पजच लॉस्ट आहे. बरोबर. तर त्या केसमध्ये हा ताळमेळ बघण्यासाठी किंवा हा ताळमेळ जुळवण्यासाठी रादर तुमचा काय सल्ला असेल? आता माझा सल्ला म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी इन्फ्लेशन नावाची गोष्टीवरती आपण थोडंसं बघूया. बरं. इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई. आपण सरकारला नेहमी दोष, महागाई वाढली, इन्फ्लेशन वाढलं. पण सरकारचं जे इन्फ्लेशन आहे ना ते कन्झ्युमर इंडेक्सवरती असतं, म्हणजे जे आपण रेग्युलर आपल्या ज्या काही भाववाढ होते त्याच्यावरती असतं. पण जर मी
रेंटल घरातून जर 2.5 कोटीच्या फ्लॅटमध्ये गेलो किंवा 1.5 कोटीच्या फ्लॅटमध्ये गेलो तर आपोआप माझं इन्फ्लेशन त्या दृष्टिकोनातून वाढत असतं. ओके. तर तुम्ही प्रश्न विचारला की मार्केटमध्ये गेलं तर 30 रुपयाला 1 किलो फ्लावर मिळतो. बरोबर. हेच जर आमच्या इथल्या दुकानात आलं तर 80 रुपये झाला. राईट. तर हा जो बदल आहे हा बदल त्या घराबरोबर आपल्याकडे आपसूक आला. पण तो बऱ्याच लोकांना झेपत नाही. तर झेपत नाही तर त्याच्यासाठीच आधीपासून ती संकल्पना डिफाईन करणं खूप महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट कशी आहे की सपोज मी आता एका मोठ्या सोसायटीमध्ये राहायला गेलो आणि जिथं ॲव्हरेज फ्लॅट 1 कोटी, 1.25 कोटी, 1.5 कोटीच्या आसपास, म्हणजे त्या साईडचे लोक तिकडे येणार. आता जर लोक राहतात त्याच्या हिशोबाप्रमाणे जर मी प्रिटेंड करायला लागलो देन दॅट्स अ प्रॉब्लेम. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की माझ्या आयुष्यात असे लोक बघितलेत मी की ज्यांची वर्थ 500 कोटी आहे पण त्यांचं राहणीमान हे अतिशय सिंपल आहे. अतिशय सिंपल आहे. जर तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये मिनिमलिस्टिक म्हणजे पोटाला मारणे नव्हे, मिनिमलिस्टिक म्हणजे जे आवश्यक आहे ते करणे, आवश्यक आहे ते कंपल्सरी करणे आणि मग त्याच्या हिशोबाने आपली गोष्ट करणे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे काय लाज काय वाटून घ्यायची की जर मला मार्केट यार्डमध्ये जर भाजी आणायला लागली तर. बरोबर. आता ठीक आहे मी राहतोय त्या एरियाचा, मला एन्जॉय करायचा, याचा अर्थ किचनमध्ये माझा 100 रुपयाचा खर्च 500 रुपये नाही झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. आता ठीक आहे भलेही माझ्या सोसायटीमध्ये सगळ्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ आहे, याचा अर्थ नाही की माझ्याकडे पण मर्सिडीज बेंझ असायला पाहिजे. तुमची गाडी तुम्हाला इच्छित स्थळापर्यंत घेऊन जाते ना, घेऊन जाते. आणि म्हणजे वेळ आली तर घ्या तुम्ही. त्याचा विचार नका करू. लोक बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये दुसरा काय म्हणेल म्हणूनच प्रॉब्लेम येतात. दे ऑलवेज वॉन्ट टू प्रिटेंड दॅट आय एम रिच, विच इज व्हेरी डेंजरस. द मोमेंट यू बिकम रिअल इन युअर लाईफ ऑल थिंग्स गेट डिसॉल्व्ड. आपण पण शांत होऊन जातो, मला प्रिटेंड करायची आवश्यकता येत नाही. तर फोमोमध्ये जायचं ना तर फार डेंजरस असतं. फोमो म्हणजे काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. कोणतं सांगितलं अरे हे फक्त 15 दिवसासाठी बरं का, आत्ताच घेतलं तरच होणार आहे, मग मी लगेच त्या फोमोमध्ये जाऊन ते घ्यायचा प्रयत्न करतो. नॉट निडेड. सगळ्या गोष्टी योग्य वेळेला मिळत असतात. जर मी नवीन लाईफस्टाईल घेतलेली आहे, मी आता 1 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि मी 3 कोटीच्या फ्लॅटमध्ये गेलेलो आहे फॉर एक्झाम्पल, तर माझी लाईफस्टाईल तशी वाढलेलीच आहे. कारण आजूबाजूला सगळं तसंच आहे, मेंटेनन्स पण तेवढाच आहे, तुमच्या सगळ्या अम्युनिटीचे पैसे पण तेवढेच आहेत. तेवढं तुमच्याकडे ताकद असेल तरच घ्या. आजकालच्या जगामध्ये मर्सिडीज बेंझ घेणं सोपं आहे, मेंटेन करणं अवघड आहे. मेंटेन करणं अवघड आहे. कारण जर तुम्ही मेंटेन करायची ताकद नसेल तर बेंझ घेऊ नका. कारण होतंय काय, आजकाल बेंझ घ्यायला गेलं तर काय की EMI वर तर पण मिळतच ना. बरोबर. पण बेंझ घेतल्यानंतर ती जे काय त्याच्या जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीसाठी माझ्याकडे पैसा आहे का? एक सिंपल वाक्य सांगतो, जर एखादी गोष्ट घ्यायची असेल EMI वरती, राईट, सर्वांसाठी सांगतो, जर एखादी गोष्ट EMI वरती घ्यायची असेल तर शक्यतो त्या EMIच्या पैशासाठी तुम्हाला काम करायला लागलं नाही पाहिजे, तर तो जर्नी अतिशय सुंदर होतो. होतं काय की बहुतांश लोक गोष्ट घेतल्यानंतर त्यातनं लायबिलिटी क्रिएट करतात. लायबिलिटी म्हणजे काय, माझ्या खिशातून पैसा बाहेर जातो आणि जर ती लायबिलिटी पूर्ण करण्यासाठी मला जर काम करायला लागत असेल, मला वेळ द्यायला लागत असेल, देन देअर्स अ प्रॉब्लेम. म्हणून सगळ्यांना काय सांगू इच्छितो की दॅट इज गुड, पण ते कशासाठी घेतोय हे खूप महत्वाचं आहे. आपल्या रिअल इस्टेटच्या विषयावरून घेतलं, सपोज तुम्ही एखादा प्लॉट घेतला, जागा शेवटी आपण जागेवरतीच प्रेम करतो ना, राईट. प्लॉट घेतला आणि प्लॉटवरती तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करायसाठी लोन घेतलं. आता तिथं तुम्ही राहण्यासाठी नाही केलं, ते थोडंसं कमर्शियल केलं, ऑफिसेस केले आणि याची काळजी घेतली की त्याचा जो काही EMI आहे हा EMI तुमचा त्या संपूर्ण रेंटलमध्ये यायला लागेल. देन दॅट एंटायर प्रॉपर्टी विल बिकम फ्री इन सम टाइम. ओके, राईट. पण जर ते मी प्लॉट घेतला आणि त्याच्यावरती कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेतलं, राईट, घर बांधलं, छान घर बांधलं आणि मग त्याला मला EMI भरायला लागेल आणि ती EMI भरण्याची माझी ताकद नसेल, ओढाताण होत असेल, तर ते करण्यात काही अर्थ नाही. बरोबर.
ठीक आहे सर, आपण शेवटीकडे आपल्या पॉडकास्टचा जो शेवटचा टप्पा असतो तो रॅपिड फायर राऊंड आहे. सरांनाही क्वेश्चन्स काही माहीत नाही आहेत, तर सर याचं उत्तर तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात द्यायचं आहे. जे प्रश्न आहेत ते, घर खरेदी ही इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही. ओके, सरांचं उत्तर नाही असं आहे. ठीक आहे. बरं, आर्थिक साक्षरतेसाठी काय महत्वाचं आहे, एक सायकोलॉजी की नवीन आलेल्या टेक्नॉलॉजी? आर्थिक सायकोलॉजी. सायकोलॉजी. ओके. कारण जर पैशाची सायकोलॉजी ठीक नसेल तर पैशाचं नियोजन व्यवस्थित होणार नाही. आणि ते टेक्नॉलॉजी आणि टूल करू शकणार नाही. टेक्नॉलॉजी जर तुम्ही टेक्नॉलॉजी काय शेवटी त्याला इनपुट द्यावं लागतं ना. एक्झॅक्टली. तुम्ही काय इनपुट देतात त्याच्यावर ते प्रोसेस करून आउटपुट देतात. त्यामुळे तुमचं इनबिल्ट जे सायकोलॉजी आहे, मानसिक तत्व आहे, त्यामध्ये सरांची एक्सपर्टीज आहेत. पुढचा प्रश्न आहे सर, होम लोन घ्यावी की नाही? डिपेंड्स. नाही, मग क्लिअरिटी द्या. घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बाबा आता आपण जे डिस्कस केलं की EMI हा नाही समजत मला की किती असला पाहिजे, काय घ्यावं. तर त्या केसमध्ये गावाकडली किंवा जी म्हणजे वडिलोधारी माणसं आहेत ती सांगतात की लोनच्या भानगडीत पडू नका. नाही, तो पूर्वीचा नियम होता. आता मी म्हणतो की जरी तुमच्याकडं पैसा असेल आणि तुम्हाला जर होम लोन मिळत असेल तर घ्यायला पाहिजे. ओके. ओके. याचं कारण पण तुम्हाला सांगतो की जर तुमच्याकडे पैसा असेल तर ते होम लोन पे करण्याची ताकद तुमच्याकडे कायमच असते. पण आपण त्याच्यासोबत व्याज पण भरतो ना. पण याचा पैसा ग्रोही करू शकतो. ओके. म्हणजेच बँकेचा पैसा वापरायला मिळतोय तर तो लेव्हरेज करा असं. अदर पीपल्स मनी. ओके. तुम्ही वैयक्तिक लेवलला जर तुमच्याकडे मी 2-3 पर्याय दिले तर त्यापैकी कशामध्ये गुंतवणूक कराल? आता हा गुंतवणूक आहे, घर, कमर्शियल प्रॉपर्टी किंवा लँड? जमीन. जमीन. ओके, ग्रेट. सरांनी लँड हा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे त्यांची जी काही कारकीर्द आहे त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला शॉर्टमध्ये समजतोय असं मी गृहीत धरतो. सर, बरीच लोक कन्फ्यूज असतात रेडी पोझिशन वर्सेस अंडर कन्स्ट्रक्शन. तुमचं काय प्रिफरन्स असेल? डिपेंड्स माझी काय गरज आहे. पण इमिजिएटली काय नसेल तर अंडर कन्स्ट्रक्शन इज ऑलवेज प्रेफरेबल. पण त्यामध्ये रिस्क जास्त आहेत. हां, पण वेळ पण मिळतो ना. मग हे कोणासाठी योग्य असेल? ज्यांना पहिल्यांदा घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी. ओके. जर तुम्ही फर्स्ट होम बायर असाल तर तुमच्यासाठी अंडर कन्स्ट्रक्शन हे प्रिफर्ड आहे. उत्तर आहे. याचं कारण म्हणजे आपला वेळ मिळतो, पैशाचं नियोजन करायला वेळ मिळतं, सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला आरामात काम करता येऊ शकतं. ऑप्शन्स पण कदाचित जास्त मिळतात. ओके. आपण मागच्या गुगल मीट कॉलला बोलताना असं बोललो की SIP करण्याच्या ऐवजी आपण रिपेमेंट, तेवढेच पैसे रिपेमेंट करत राहिले तर आपलं जास्त फायदा आहे. तर याचं उत्तर म्हणजे थोडीशी क्लिअरिटी यावी की बरीच जे व्हिडिओज असतात ते SIPला प्रमोट करतात आणि तुम्ही फायनान्शियल फिटनेस या धर्तीवर सजेस्ट करता की रिपेमेंटमध्ये मी पैसे लावावे. त्याचं जस्टिफिकेशन काय नेमकं? कारण जर तुम्ही 9% व्याजदराने बँकेकडून जर पैसे घेतले असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये 9% गॅरंटेड टॅक्स फ्री रिटर्न देणारा एकच प्रोडक्ट आहे, म्हणजे तुमचं होम लोन किंवा लोन. राईट. म्हणजे काय की आपण जर लोन रिपेमेंट केलं तर त्याच्यावरती उर्वरित काळावरचा सगळा व्याज आपल्याला माफ होऊन जातो. बरोबर. याच्या विरोधात जेव्हा आपण SIP करतो ती गॅरंटेड नसते, वरती खाली काही होऊ शकतं. राईट. त्यामुळे जर तुम्ही रिपेमेंटला जर पैसे दिले तर लवकर त्यातून बाहेर पडाल, व्याज खूप वाचेल आणि तिसरी म्हणजे सायकोलॉजिकली तुम्ही खूपच चांगले व्हाल. ते खूप महत्त्वाचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. ओके सर. सर, इंटिरियर डिझाईनसाठी टेंटेटिव्ह याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला असू शकणार नाही, पण टेंटेटिव्ह घराच्या किमतीच्या किती टक्के लोकांनी बजेट अलोकेट केलं पाहिजे? मला तर वाटतं की 15 ते 20% पेक्षा जास्त नाही केलं पाहिजे. ओके. लक्षात घ्या, तुमचं जर घर 1 कोटीचं असेल तर 15 ते 20 लाख ही हायएस्ट सरांनी सांगितली. त्याच्यातून सगळं भारी होतं की माझा मी फ्लॅट घेतल्यानंतर 1.5 कोटीच्या फ्लॅटला मी फक्त 15 लाख रुपये गेले. ओके. काय करतो याला महत्वाचं आणि त्याचा मला उपभोग घेता येतोय का नाही ते खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता हा थोडासा ग्लोबल लेवलचा प्रश्न आहे. भारतात प्रॉपर्टी टॅक्सेस याबद्दल नेहमी कंप्लेंट्स असतात लोकांच्या की भारतात प्रॉपर्टी टॅक्सेस खूप जास्त आहेत, जसं की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, कॅपिटल गेन वगैरे वगैरे. हे इतर देशांच्या तुलनेत जास्त आहेत, कमी आहेत की भारताच्या दृष्टीने ते योग्य आहेत कन्सिडरिंग ओव्हरऑल सिनारिओ? आता कसं आहे, आपल्याकडे टॅक्सेशन हे कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाही आहे. आता US ला टॅक्सेस जास्ती आहेत, पण US ला जमिनीच्या किमती खूप स्वस्त आहेत. स्वस्त आहे. हो.
आपल्या इथं मेन प्रॉब्लेम हे लँड कॉस्ट आहे, कारण मागच्या कित्येक वर्षामध्ये बिकॉज ऑफ कॅश इन्फ्लुअन्स किंवा जे काही लोक जागा घेतात त्याच्यामुळं जमिनीची बेसिक कॉस्टच खूप वरती गेलेली आहे. ओके. म्हणजे मी काही वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो, US ला पण आता गेलो होतो. आपल्या इथं 1 कोटीला 1 फ्लॅट मिळतो. बरोबर. पण तिकडे 1 कोटी इक्विव्हॅलंटला साधारणपणे अर्धा पाऊण एकर जमीन प्लस मला मोठा विला प्लस मोठा बंगलो एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि त्यातून होम लोन स्वस्त आहे. त्यातून होम लोन स्वस्त आहे. राईट. त्यामुळे ते लोकांना तिथं त्या गोष्टी अशा. सर, मला पुढचा प्रश्न असेल की एक ॲव्हरेज नोकरी करणारा किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला घर घेणं अवघड का वाटतं? याच्यामध्ये ना मानसिकता खूप मोठा रोल प्ले करते. आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू. एखाद्या व्यक्तीला 30-35 हजार रुपयाचा पगार आहे. तर आपण पुण्याचा जर एरिया पाहिला तर एस्पेशली मला जो एरिया माहिती आहे त्याच्यावर पाहिलं आपण, तर त्या व्यक्तीला भाडं परवडतं 8,000 रुपये, 10,000. याच्यापेक्षा वरती जाऊ शकत नाही. घर खर्च कसं करणार? बरोबर. राईट. मग तो एरिया कुठला प्रेफर करतो? कात्रज, भारतीय विद्यापीठची मागची बाजू किंवा आंबेगाव या एरियामध्ये जातो. बरोबर. आता त्या एरियामध्ये 3 वर्ष 4 वर्ष राहिल्यानंतर माझी किंवा माझ्या फॅमिलीची त्या एरियासाठी एक अटॅचमेंट तयार होते, सवय लागते. म्हणजे घरच्यांची तिथं ओळखी होतात, सगळ्या गोष्टी. मग मला त्या एरियाची अटॅचमेंट लागते. मग तिथून मला बाहेर जावं असं वाटत नाही. बरोबर. मला घर तर घ्यायचंय. आणि मी जर घर घ्यायचं म्हटलं तर त्या भागात जर म्हटलं तर मला 1,000 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटला 70 लाख रुपये 80 लाख रुपये नक्की लागतील. बरोबर. आता लागणार आहेत मला 80 लाख रुपये, पण माझा पगार आहे 30-40. मला ते लोन मिळणं कठीण आहे. मग मला घर घ्यायचं आहे, पण माझी इच्छा नाहीये तो एरिया सोडून जायचा. म्हणजे मी शिवनेला जाऊ शकतो का? नाही. मग तिकडं मग असं असतं तसं असतं, रस्ते नाही आहेत, अनेक गोष्टी आपण सांगतो नाही, एवढं डेव्हलप नाही आहे. राईट. आता ही जी मानसिकता मी खूप ठिकाणी बघितलंय. बाणेरवाल्याला आंबेगावला यायचं नाही, आंबेगाववाल्याला शिवनेला जायचं नाही. आपल्याला डाऊनरोड लाईफस्टाईल करायची इच्छा नसते. पण श्रोते मंडळी, जर एक लक्षात ठेवा, थोडी 2-3 वर्ष जर आपण कॉम्प्रोमाइज केलं आणि जर थोडं लांब जाऊन एखादं घर घेतलं जे मला परवडतंय, माझी वास्तू आहे. राईट. म्हणजे मला तिथून कोणी हाकलून काढणार नाहीये. मी तिथं माझ्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करून हप्ता रिपेमेंट करू शकतो. 2-3 वर्ष राहता राहता फ्लॅटची किंमत थोडीशी ते वाढेलच ना. जेव्हा तुम्ही आणखीन स्टेबल व्हाल त्यावेळेस मग ही जी वास्तू आहे, अटॅचमेंटमध्ये राहायचं नाही, इमोशन्समध्ये राहायचं नाही. नाही, माझी पहिली वास्तू आहे, कशी विकू? नो, इट्स नॉट दॅट गेम. दॅट विल बिकम अ लायबिलिटी. या फ्लॅटमधनं येणारा पैसा, तुम्ही नवीन घालायला तयार असणारा पैसा, हा पैसा म्हणून निश्चितपणे तुम्ही चांगल्या एरियात जाऊ शकता ना. असा जर तुम्ही जम्प केला ना, थोडंसं पहिले काही वर्ष कॉम्प्रोमाइज केलं तर मग लाईफ खूप लवकर सेटल होतं. बरोबर. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. व्ह्युअर्सना माझं हेच सजेशन असेल की सरांनी जो शॉर्टमध्ये उत्तर कव्हर केलेलं आहे की बऱ्याच लोकांचं हे असतं की बाबा मी एका लोकेशनला राहिलो तर तिथं माझे ओळखी झालेले आहेत, दुकानदार आहे किंवा स्कूल आहे, नोकरी असू शकते वगैरे वगैरे. तर त्या केसमध्ये आपण सायकोलॉजिकली कनेक्टेड असतो. म्हणजे आपली इन्कम आपल्याला माहिती आहे, आपल्या मर्यादा माहिती आहेत, आपल्या खर्च आपल्याला माहिती असतात. पण त्या केसमध्ये जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये विचार केला तर तुम्ही अशा जागेचीच सुरुवात त्या ठिकाणाहून करा जिथे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खरेदी करता येऊ शकेल आणि त्याचा मनस्ताप किंवा पश्चाताप तुम्हाला नंतर होणार नाही. तुमच्यासाठी तुमच्याच याच्यामधलं आर्थिक मानसिकता म्हणजे नक्की काय, हे एका वाक्यात किंवा शॉर्टमध्ये? आर्थिक मानसिकता म्हणजे तुमची स्वतःची इतके वर्ष पैशाच्या अनुभवावरनं जी विचारसरणी तयार झालेली आहे, ती विचारसरणी म्हणजे तुमची आर्थिक मानसिकता. आणि त्याच आर्थिक मानसिकतेच्या आधारे तुम्ही तुमचे नेहमी निर्णय घेत असता. बरं. आणि जर ती मानसिकता चुकीची असेल तर आपण चुकीचा निर्णय घेतो, आणि जर ती आर्थिक मानसिकता चांगली असेल तर आपण नेहमीच योग्य निर्णय घेतो. ओके. जर तुम्हाला तुमची मानसिकता काय हे जर ओळखायचं असेल किंवा समजत नसेल तर सरांचं जे इंस्टाग्राम हँडल आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही त्यांचे प्रोग्राम्स अटेंड करू शकता, रिव्ह्यूज बघू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर, या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, ॲज अ फायनान्शियल फिटनेस किंवा फायनान्शियल कोच, प्रॉपर्टी बाईंगबद्दल किंवा लँड परचेसबद्दल तुमचा एक सल्ला, जो बाईंग स्टेजमध्ये आहेत पण
कन्फ्युज्ड आहेत, हम्म. तर त्यांच्यासाठी काय असू शकेल? बाईक स्टेजमध्ये बाईंग स्टेज म्हणजे ते घर घेण्याच्या तयारीमध्ये आहेत पण अजून डिसिजन घेतलेला नाहीये, ओके, हा. किंवा म्हणजे याला असं म्हणू शकतो की आपण फ्लॅट घ्यावा की लँड, इन्व्हेस्टमेंट करतोय तर मग मी शॉप घेऊ की, ह्या कन्फ्युज स्टेटमध्ये असतात. तर त्यांची स्वतःची गरज ओळखायची कशी याबद्दल एक सल्ला. ठीक आहे. आता जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी बाय घेण्याच्या तयारीत आहोत, पण आपण फेन्सवरती बसलोय, निर्णय घेण्याला आत्ता थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे मला कळत नाही की फ्लॅट घेऊ का जमीन घेऊ का कमर्शियल प्रॉपर्टी घेऊ. तर एक साधं सिंपल गणित लक्षात ठेवायचं. एक मोकळा पेन, एक कोरा कागद घ्या, डावीकडून उजवीकडे एक रेघ मारा. डावीकडे सगळ्यात ठिकाणी तुमचं वय लिहा आणि मग त्याच्या पुढे ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी कशासाठी घेताय हे मांडा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ऑलरेडी घर आहे आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यायचं म्हटलात तर त्याची गरज आहे का हे बघा. हां, मला तर दर महिन्याला भाडं पाहिजे, राईट. मग त्याच्या हिशोबाने भाडं कुठं मिळेल त्या एरियाचा अभ्यास करून आणि तुमची त्याची रिचेबिलिटी कशी आहे याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि जर तुम्हाला लॉंगर टर्म जायचं असेल, इमिजिएटली आता कॅश फ्लोची आवश्यकता नाही, तर जमीन घेणं हे अतिशय उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. कारण जमीन कमी आहे. फ्लॅट काय आहे की आजकालच्या TDRमुळे एकाच जागेवरती 1 गुंठ्यावरती 20 गुंठे तयार होतं. पण जमीनच आहे. तर जमिनीतली गुंतवणूक ही कधीही भविष्यामध्ये फायदेशीर ठरू शकते. मी 10 वर्षापूर्वी पण हाच प्रश्न बघितला आहे आणि आजही प्रश्न बघितला. प्रश्न काय आहे की लोकांना घर घेण्यामध्ये अडचण काय येते हा प्रश्न मला विचार. याचं उत्तर काय की माझा आज पगार 25,000 रुपये किंवा 30,000 रुपये. मी भाडं अफोर्ड किती करू शकतो? 5,000, 7,000, फार फार तर स्ट्रेच करून 8 ते 10,000. बरोबर ना. 10,000 घर कुठं मिळतं? आउटस्कटला नाही, कात्रज आउटस्कट पण नाही, कात्रज, आंबेगाव इकडे. पण कात्रज आंबेगावमध्ये मी आणि माझी फॅमिली 5 वर्ष राहिलो तर मला तिथल्या एरियाची सवय लागेल. हो. पण त्या एरियात जर तुम्ही बघायला गेलात आता तर एरियामध्ये आता 4,000-4,500 रुपये भाव चालू आहे. जास्ती असेल माझ्यामध्ये 6,000चा भाव चालू 6 ते 7, राईट. 6,000 म्हणजे 1,000 स्क्वेअर फीट म्हणजे 60 लाख रुपयाला जाईल. तर माझा पगार 30,000, 40,000. 60 लाख रुपयाचा मला फ्लॅट घ्यायचा असेल तर मला तेवढं लोन मिळत नाही. आणि माझी मानसिकता हा एरिया सोडून जायची इच्छा होत नाही. त्यामुळे काय होतं की बाणेरवाला कधीही मॉडेल कॉलनीवाला कधी बाणेरमध्ये जात नाही, बाणेरवाला कधी आंबेगावमध्ये येत नाही, आंबेगाववाला तुमचं उर्सेमध्ये जायचं प्लॅनिंग करत नाही. म्हणजे वारजेजात कुठला एरिया तो शिवनेला जायची तयारी नसते. शेवटी काय कुठंतरी घर घेणं महत्वाचं आहे पहिल्यांदा. पण मी माझ्या सायकोलॉजीमध्ये अडकतो आणि मग त्याच्यानंतर माझा निर्णय होत नाही. त्यामुळे जर घर घ्यायचं असेल ना थोडं पहिल्यांदा डाऊनग्रेड व्हायचा प्रयत्न करा. एकदा एक वास्तू झाली मग ती वास्तू नंतर ॲप्रिशिएट होणारच आहे. बरोबर. म्हणजे आता 70 लाखाचा फ्लॅट घेण्याच्या वेळी शिवनेमध्ये मी 30-35 लाखाचा फ्लॅट घेतला. मला थोडे दिवस त्रास होईल पण तो 35 लाखाचा फ्लॅट कधी ना कधी 50 लाख रुपये होईल. बरोबर. लोन कमी होईल. जेव्हा तिथून अपग्रेड करून आंबेगावला यायच्या वेळेस ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी विकण्यासाठी तयार असेल. असं करत जर केलं ना तर अपग्रेड खूप फास्ट होतं. आणि या प्रश्नामुळे ना लोकांना खूप मदत होईल. सरांचं एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज दोन्ही बघितल्या. मला वाटतं की आपल्याला हा पॉडकास्ट नक्की आवडेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, कमेंट असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये देऊ शकता. सरांना आम्ही टॅग केलेलं आहे, त्यांचं चॅनलही तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी, माहितीसाठी आणि लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशनसाठी TRJ पॉडकास्टला सबस्क्राईब करा. थँक्यू.